हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीकरता भाजपच्या 3 उमेदवारांची नावे जाहीर। संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांचा उमेदवारी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषद उमेदवारांचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता। दुपारी अजित पवारांच्या उपस्थितीत देवगिरीवर बैठक। देश विभाजनाकडे चाललाय, 1947 सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। खासदार संजय राऊत यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप। सुपा एमआयडीसीच्या मुद्द्यावरून निलेश लंके आणि सुजय विखे पाटलांमध्ये जुंपली। खरे गुंड तर आम्ही आहोत म्हणत लंकेंचा प्रहार, तर दिलेलं एकही आश्वासन तुम्ही पूर्ण केलं का असं म्हणत सुजय विखेंचा पलटवार। शिवनेरीवर गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला। शिवाई मंदिरात काही पर्यटक अडकल्याची भीती। वनविभागानं काही काळ किल्ल्यावर जाण्यास घातली होती बंदी। नगरमध्ये प्लास्टिकच्या कंपनीला भीषण आग। आगीत लाखोंचं नुकसान। आगीचं रौद्र रूप कॅमेऱ्यात कैद। बीडच्या आष्टी तालुक्यात प्रेमसंबंधाच्या संशयावरून करण्यात आलेल्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू। पोलिसांनी एका आरोपीला घेतलं ताब्यात। धक्कादायक घटनेमुळे बीडमध्ये खळबळ। धाराशिवमध्ये प्रेम प्रकरणातून मारहाण झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू। बेदम मारहाण प्रकरणी संबंधितांवर आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, तरुणाच्या पालकांची मागणी। बीज सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान। देहू वारकरी संप्रदायातर्फे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सन्मान।